नामस्मरण आपण कसं करायचं आहे की एक ताट घ्यायचं आहे, ताटात अगरबत्ती स्टँड आणि 2 अगरबत्त्या ठेवा आणि 2 अगरबत्त्या लावून देव माझ्या समोर आहेत आणि मी देवाच्या समोर आहे दत्त महाराजांच्या, ही भाव ठेवून आपण नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण 3 पद्धती आहेत. त्या पहिला आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा आज काय काय आम्ही बघतोय माणसं दिगंबरा दिगंबरा म्हणत म्हणत पटरी कधी दिगंबरा 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 इकडे जात्या. ती जर चुकीचं होत असेल तर ती नामस्मरण दत्त माऊलींना पोचत नाही. माऊली त्यापेक्षा आपण नुसतं श्री गुरुदेव दत्त एवढं म्हणलं तरी सुद्धा तेवढंच फळ मिळेल. त्यातनं बी एखाद्या आजीला जर नुसतं श्री म्हणायलाच येत नसलं तर त्या माऊलीनं नुसतं दत्त 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 म्हणलं तरी चालेल. आता हे 2 अगरबत्त्या लावल्यापासून संपेपर्यंत करावंच लागेल.